नमस्कार. माझ्या माजी विद्यार्थी मित्रांनो, हाच एक ऐतिहासिक क्षण आहे. हा एक त्रिवेणी संगम आहे. हे एक अफलातून तयार झालेलं एक वादळ आहे. काय आहे मला नाही डिफाईन करता येईल, पण खूप मोठी घटना आज घडत आहे. आपण सर्व विद्यार्थी स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मित्र हो, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, आताची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याची स्थापना आणि त्यावेळेसचे कुलगुरू प्राध्यापक एन के ठाकरे सर आणि त्यावेळेसचे पहिले संचालक प्राध्यापक डी जी हुंडेवाले सर यांच्या दूरदृष्टिकोनातून आपण स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस मध्ये जे अप्लाइड कोर्सेस सुरू केले, पॉलिमर केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, पेस्टिसाइड्स अँड ॲग्रोकेमिकल्स, या विषयात इतर ठिकाणी नसल्याने खूप चांगले जॉब सर मुलांना मिळालेले आहेत. म्हणजे हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसचं. हे आज 33 वर्षापूर्वी जो दृष्टिकोन त्यांनी ठेवला त्याचं खूप मोठं रूपांतर हे झालेलं आहे. मी अशा ठाकरे सरांना प्रथम नमस्कार करतो. सर, आमची तेवढी हे नाही, आम्ही खूप विद्यार्थी म्हणूनच आलो आहोत, पण आज आपल्या सर्वांना या स्टेजवर पाहून खूप आनंद होतोय. मित्रांनो, आजचे जे चीफ गेस्ट आहेत ते पण आपल्या नूतन मराठा महाविद्यालयाचे अल्युमिनी आहेत आणि विद्येचे माहेरघर पुणे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आज कुलगुरू आहेत. फक्त एक पत्र आणि एक फोन कॉलवर सरांना बोललो, पण अल्युमिनीची ताकद बघा मित्रांनो. आपले कुलसचिव, आताचे कुलसचिव प्रफुल्ल पवार सर हे आपले अल्युमिनी आहेत. कुलगुरू सरांचे जे पीए आहेत डॉक्टर विनोद सर, ते पण आपले स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटचे अल्युमिनी आहेत. आणि आताचे विद्यापीठाचे कुलगुरू हे सुद्धा आपल्या विद्यापीठाचे किंवा आपल्या भागाचे अल्युमिनीच आहेत. आणि या सर्व गोष्टीमुळे हा इतका मोठा सुंदर हॉल आपल्याला फ्री ऑफ चार्ज सरांनी उपलब्ध करून दिला. स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस तर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सर मी खूप खूप आपले आभार मानतो. मित्रांनो, एस एस पाटील सर फिजिकल केमिस्ट्रीचे द्वितीय कुलगुरू, आणि सरांना बोलायचीच हिंमत होत नव्हती सर माझी, पण आमचा एक विद्यार्थी राजेंद्र तो म्हटलं सर मी भेट घालून देतो, तुमच्याशी बोलणं करून देतो. अरे म्हटलं मी कधीच बोललो नाही सरांशी रात्री सर 9:30ला बोललो आणि सरांनी होकार दिला. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. ठाकरे सर, गोसावी सर आणि एस एस पाटील सर हे त्रिवेणी ही इतकी मोठी माणसं आहे मित्रांनो. आणि सर, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की डेफिनेटली या हॉलमधून अशीच मोठी माणसं घडतील सर. आपला परिस्पर्श यायला झालेला आहे सर. आमचे संचालक, प्रथम संचालक हुंडेवाले सर, माझे रिसर्च गाईड मार्गदर्शक प्राध्यापक माहुलीकर सर, इथे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सर आम्ही 3 अल्युमिनी मीटचं आयोजन केलं होतं यावर्षी. प्रथम अल्युमिनी मीट ही अंकलेश्वर येथे 29 मार्च रोजी झाली. त्याला 105 विद्यार्थी उपस्थित होते. आणि द्वितीय अल्युमिनी मीट आम्ही मुंबई विद्यापीठात घेतली. त्याला आय डी कुलकर्णी सर कुलगुरू म्हणून मेन गेस्ट म्हणून उपस्थित होते. त्यावेळेस 320 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आणि आताचाही सहभाग पुण्याचा जो आहे तो जवळपास 300च्या आसपास विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आज लग्नतीच मोठी आहे सर, जनगणनेचे काम लागलेले आहे काहींना. तर या तरी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न करून, आयोजकांनी काबाड कष्ट करून 3-4 महिने झाले ही मंडळी कष्ट करते आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आमच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्स किंवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जे वेल विशर्स आहेत ते नेहमीच आपल्याला मदत करत असतात. प्रोफेसर नातू सर, प्रोफेसर डॉक्टर वडगावकर सर, डॉक्टर इटगे सर हे सुद्धा आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. मित्रांनो, ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. आमचे मित्र कोल्हापूर विद्यापीठाचे डायरेक्टर नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी प्रोफेसर के के शर्मा सर,
डॉक्टर प्रोफेसर तेरनाळे सर, आपले सर्वांचे वरिष्ठ प्राध्यापक एस एस पटेल सर आणि राजूरकर मॅडम आणि इतर माझे कलिग्स आहेत, अमरदीप पाटील सर, राठोड सर, आशा दंगले मॅडम, गाडेकर सर, इतर आमचे प्राध्यापक आहेत. मित्रांनो, सर्वांना एक सुखद अनुभव आहे आणि हा स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसची ही तिसरी अॅल्युमिनी मीट विद्येच्या माहेरघरात आपण आयोजित केलेली आहे आणि मॅडम 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी हे फेलिसिटेशन म्हणून हे 3 अॅल्युमिनी मीट सर आम्ही आयोजित केलेले आहेत की एका शिक्षकाला एक त्याचे विद्यार्थी भेटणे हा जीवनातला सर्वात मोठी घटना असते आणि तेच त्यांचा सत्कार असावा आणि तो इतक्या मोठ्या व्यक्तींकडनं व्हावा ही खूप मोठी गोष्ट आम्हाला पदरी पडली सर. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, स्कूल रिकनेक्शन विद्यार्थ्यांमध्ये जे कनेक्शन्स आहेत ते पुन्हा इस्टॅब्लिश व्हावे. 1992 साली स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसची सुरुवात झाली. आता जवळपास 33 बॅचेस आणि 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थी पास आउट झालेले आहेत. आपण 1319 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो सर. त्यांचा डेटा आपण कलेक्ट केलेला आहे आणि जवळपास 300-600 एक 700-750 विद्यार्थी अॅल्युमिनी मीटला आले. पुढची अॅल्युमिनी मीट मित्रांनो आपण केबीसी एनएलयू विद्यापीठात आपल्या विद्यापीठात आयोजित करणार आहोत. मला असं वाटतं 25-30 वर्षानंतर तोच फील्ड, तोच क्लासरूम, तेच हॉस्टेल, असं सर्व वातावरण आपल्याला 1 किंवा 2 दिवस अनुभवण्यासाठी आदरणीय कुलगुरू प्रोफेसर माहेश्वरी सरांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे. पुढची अॅल्युमिनी मीट आपण आपल्या विद्यापीठात घेणार आहोत आणि खूप मोठ्या संख्येने आपण यावं असं मी आवाहन करतो. मित्रांनो, कधी आपल्या जॉबमध्ये अडचणी असतील, कधी आपल्याला नवीन जॉब सर्च करायचा असेल तर हे अॅल्युमिनीच आपली एक मोठी ताकद आहे. त्याचा तुम्हाला अनुभव सुद्धा येईल आणि या सर्व अॅल्युमिनीने आपल्या विद्यापीठासोबत कायम राहावं, आपल्यासोबत कनेक्टेड राहावं यासाठी आपण या अॅल्युमिनी मीटचं आयोजन करत आहोत. अॅल्युमिनी ची जसं आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ओजेटी हे कंपल्सरी झालंय सर फर्स्ट इयरला 1 महिन्याचं. तर आपले हे अॅल्युमिनी आपल्याला खूप मदतशीर ठरू शकतात म्हणून आपल्या सर्वांची आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. त्यानंतर प्लेसमेंट हा एक खूप मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं आपण संध्याकाळच्या सत्रात सर काही अॅल्युमिनीने जे आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सेकंड इयरचं त्यांचंही फेलिसिटेशन आपण ठेवलेलं आहे. जवळपास 22 विद्यार्थी स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या आतापर्यंत प्लेस झालेले आहेत आणि मला निश्चित खात्री की आपण सर्व खूप चांगल्या पोझिशनवर कार्यरत आहात. आपल्या खानदेशातल्या मातीतला विद्यार्थी हा खूप कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे आणि डेफिनेटली आपण एक संधी दिली तर तो खूप चांगल्या मोठ्या पदावर जाऊ शकतो. तर आपल्या माध्यमातून एक चांगलं प्लेसमेंट आपल्याला होईल. आणि मित्रांनो, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस मध्ये आपल्याला काही संशोधनाची, काही रिसर्च पेपर्सची, काही गायडन्सची किंवा काही विद्यार्थ्यांना, सिनियर विद्यार्थ्यांना पीएचडी करायचं असेल तर सर्वांसाठी आपलं स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस आपल्यासाठी उपलब्ध आहे. याबद्दल मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि या सर्वांचा आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दलाल सर.